विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध प्रकारच्या जीवन कौशल्यांचा विकास कसा करावयाचा यासाठी कोणकोणत्या अध्यापन पद्धती किंवा तंत्र यांचा वापर करता येईल याचा विचार आपण या भागामध्ये करत आहोत. यापैकी आता मागच्या भागामध्ये आपण काय लक्षात घेतलेलं आहे की बुद्धिमंथन हे तंत्र कसं वापरायचं आणि त्याच्याच पुढे आता भूमिका पालन हे सुद्धा एक अध्यापनाची पद्धती आहे. तर या पद्धतीचा वापर करून देखील जे काही जीवन कौशल्य आहे तर ते आपल्याला विकसित करता येतात. मग भूमिका पालन म्हणजे नेमकं काय आहे? तर आपण बघतो की भाषा विषय असेल किंवा मग इतिहास यासारखे जे काही विषय आहेत तर या विषयांमध्ये काय असतं तर काही घटना असतात, काही प्रसंग असतात, कथा असते. तर मग या सर्वांचं जे काही चित्र आहे तर ते वाचन करताना आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु हाच उतारा किंवा हाच प्रसंग जर आपल्याला दृश्य स्वरूपात दाखवायचा असेल किंवा जिवंत करून दाखवायचा असेल तर त्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या भूमिका आहेत तर त्यांचं सादरीकरण करणं अपेक्षित आहे. मग यालाच आपण काय म्हणतो? भूमिका पालन हे. तर मग हे जे काही भूमिका पालन आहे तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की त्या पाठात आलेले जे काही प्रसंग आहेत तर ते नीट समजावून द्यायचे आहेत आणि त्या प्रसंगामध्ये कोणकोणत्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत तर त्यांचं वाटप विद्यार्थ्यांमध्ये करायचं आहे. म्हणजे कोणती भूमिका कोणत्या विद्यार्थ्याने करायची किंवा त्या व्यक्तिरेखेचे डायलॉग कोणते आहेत किंवा त्याचे संवाद नेमके कोणते आहेत तर ते विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करून द्यायचं आहे. आणि मग हे सगळं वाटप झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लगेच तात्काळ स्वरूपामध्ये तो प्रसंग किंवा ती घटना सादर करायला सांगायची आहे. तर अशा स्वरूपाचं हे भूमिका पालन तंत्र आहे. तर नेहमीच्या पद्धतींपेक्षा हे वेगळं आहे. आणि हे का आपल्याला अपेक्षित आहे की हे का किंवा ही अध्यापन पद्धती कशासाठी वापरायची? तर एक लक्षात येतं की यामधून जीवन कौशल्य जे आहे तर हे विकसित होत असतात. मग या भूमिका पालन तंत्राच्या आधारे सगळ्यात महत्त्वाचं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे समानुभूती, तर हे विकसित होतं. तर समानुभूती विद्यार्थ्यांमध्ये जर रुजवायची असेल किंवा विकसित करायची असेल तर त्यासाठी भूमिका पालन हे जे तंत्र आहे हे उपयुक्त असं तंत्र आहे. तर समानुभूतीला आपण इंग्रजीमध्ये इम्पथी म्हणतो किंवा समानुभूती म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास आपण मागे केलेला आहे. आणि म्हणून समोरच्याच्या भूमिकेत जाऊन त्याच्या सुखदुःखांशी समरस होणं हे आपल्याला कोणत्या पद्धतीतनं लक्षात येतं किंवा कोणत्या पद्धतीतून विकसित होतं आहे तर ते भूमिका पालन या तंत्रातनं. जसं आपण मागेही म्हटलं की कोणतंही एकच जीवन कौशल्य विकसित होत नाही, त्यासोबत दुसरेही इतर काही प्रमाणामध्ये जीवन कौशल्य विकसित होतात. तर याही भूमिका पालन तंत्रातनं विद्यार्थ्याला स्वची जाणीव होते की मला म्हणजे नेमकं माझ्याकडे हे गुण आहेत किंवा मग ह्या भूमिका मी अशा स्वरूपामध्ये साकारू शकतो याची ओळख त्याला या पद्धतीतनं होत असते. आणि म्हणून भूमिका पालन हे तंत्र शिक्षकाने काही घटकांसाठी वापरणं उपयुक्त ठरतं. मग आता याच्यानंतर पुढचं जे काही पद्धती आहे तर ही आहे गटचर्चा पद्धती. मग आता गटचर्चा यालाच आपण सेमिनार काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा मग आणखी परिसंवाद असंही म्हटलं जातं. परंतु गटचर्चा ही नेमकी काय आहे तर हे आपण जाणून घेऊया. गटचर्चा म्हणजे काय तर संपूर्ण जो काही आपला वर्ग असतो तर एका वर्गामध्ये बरेच विद्यार्थी असतात. आता जर आपण मोठ्या शाळांचा विचार केला तर एका वर्गामध्ये जवळजवळ 80-85 विद्यार्थी असतात. मग एवढ्या संपूर्ण वर्गामध्ये चर्चा घेणं हे जमत नाही किंवा चर्चा पद्धतीचा वापर करणं हे म्हणजे याला मर्यादा येतात. आणि म्हणून मग अशा वेळी काय करायची तर गटचर्चा करायची. मग गटचर्चा करायची यासाठी आपल्याला काय करायचं की आपल्या संपूर्ण वर्गाचे छोटे छोटे असे गट तयार करायचे. समजा आपल्या वर्गामध्ये 80 विद्यार्थी असतील तर ह्या 80 विद्यार्थ्यांचे आपल्याला गट तयार करायचे. मग हा गट काही ठिकाणी 8 विद्यार्थ्यांचा असेल तर 10 गट तयार होतील
किंवा मग आणखी काहींना जर त्याच्यातही कमी करायचे असतील, विद्यार्थी संख्या कमी करायची असेल तर जास्तही गट निर्माण होऊ शकतील. परंतु 8 विद्यार्थ्यांचा एक गट हा सफिशियंट असू शकेल आणि म्हणून असे एकूण 10 गट या ठिकाणी गटचर्चेसाठी होऊ शकतील. तुमच्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे, या दृष्टीने गटचर्चा ही पद्धती उपयुक्त ठरते. आणि म्हणून या अशा प्रकारे एका वर्गातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट तयार करायचे. मग आता हे जे काही गट आहे तर हे गट तयार करण्यासाठी काही विविध प्रकारच्या पद्धती आहेत. मग यामध्ये एका रांगेत विद्यार्थ्यांना उभं करतात आणि मग त्या विद्यार्थ्यांना अंक मोजायला लावतात. जर आपल्याला एका गटामध्ये 8 विद्यार्थी हवे असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला 8पर्यंत क्रम मोजायला लावायचे. जसं 1 2 3 4 5 6 7 8. 8 झालं की पुन्हा पुढच्या विद्यार्थ्याने 1 2 3 4 5 6 7 8 असे क्रम मोजायचे आहे किंवा असा क्रम त्यांनी म्हणायचा आहे. आणि जो क्रम त्या विद्यार्थ्याने म्हटलेला आहे तर तो त्याने लक्षात ठेवून त्या क्रमांकाचे विद्यार्थी एकत्र येतील. म्हणजे 1 हा क्रमांक उच्चारलेले जितकेही विद्यार्थी असतील तर ते पहिल्या गटामध्ये येतील. 2 हा क्रमांक उच्चारलेले जेही विद्यार्थी असतील ते दुसऱ्या क्रमांकाच्या गटात येतील. तर अशा रीतीने ॲटोमॅटिक या एका संपूर्ण वर्गाचे 10 गट तयार होतील. तर ही जी काही गटचर्चा आहे ही गटचर्चा खूप उपयुक्त आणि खूप महत्त्वाची या ठिकाणी होत असते. कारण या गटचर्चेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारांना संधी प्राप्त होत असते. मग हे गट तयार झाल्यानंतर प्रत्येक गटाला जो काही विषय दिलेला असतो तर त्या विषयाला धरून हे विद्यार्थी चर्चा करतात, परस्परांमध्ये चर्चा करतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर विज्ञान जो आहे हे जे विज्ञान शाप की वरदान असा जर आपण त्यांना विषय दिला तर हे विद्यार्थी काय करतील, दोन्ही बाजूने विचार करतील की विज्ञान हे जे काही आहे तर हे शाप आहे की वरदान आहे. दोन्ही बाजूने ते चर्चा करतील. मग शाप असेल तर ते का, त्याचे सगळे निगेटिव्ह पॉईंट ते विचार करून मांडतील. वरदान असेल तर कोणकोणत्या गोष्टी आहेत तर ते सगळे पॉईंट्स एकमेकांच्या चर्चेतनं ते समोर येतील. आणि मग हे सगळे समोर आलेले जे काही मुद्दे आहेत तर त्याचं लिखाण एक विद्यार्थी करेल आणि त्याला जेव्हा त्याच्या गटाचं सादरीकरण असेल त्यावेळी त्याला ते सादर करायला सांगावे लागेल. तर ही जी आहे तर ही गटचर्चा पद्धती आहे. तर या गटचर्चा पद्धतीमधून प्रामुख्याने चिकित्सक विचार कौशल्य हे जे काही जीवन कौशल्य आहे तर हे विकसित होतं. कारण यामध्ये विद्यार्थी जो आहे तर तो अगदी साकल्याने किंवा सर्वांगाने विचार करतो आणि म्हणूनच चिकित्सक विचार कौशल्य हे जे काही जीवन कौशल्यातलं एक जीवन कौशल्य आहे तर ते या पद्धतीमधनं विकसित होत असतं. म्हणून शिक्षकांनी ही पद्धती जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा वापरायची आहे. मग आता यासोबतच इतरही काही कौशल्य विकसित होतात. त्यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल आपल्याला की सहकार्य वृत्ती. कारण गटामध्ये चर्चा चाललेली असते आणि म्हणून गटामध्ये एकमेकांशी सहकार्य साधणं गरजेचं असतं आणि म्हणून सहकार्य वृत्ती या ठिकाणी विकसित होते. तसंच प्रभावी संप्रेषण जे आहे हे प्रभावी संप्रेषणसुद्धा या गटचर्चेमधून विकसित होत असतं. हे कौशल्यही विकसित होत असतं. म्हणजे प्रामुख्याने चिकित्सक विचार कौशल्य विकासासाठी ही गटचर्चा आयोजित करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच मग चिकित्सक विचारासोबतच सहकार्यवृत्ती आणि प्रभावी संप्रेषण हे जी काही जीवन कौशल्य आहे तर ही सुद्धा विकसित होत असतात.